आपण या स्पर्धेतील बक्षीस वितरण करतोय, ज्यामध्ये बक्षीस लागलं होतं तो पंकज मोरे च्या विस्फोटक फलंदाजीसाठी आमचे मित्र आनंददादा मुदगल यांच्याकडून 500 रुपये आहेत. पंकज मोरेला विनंती करेन की आपण हे बक्षीस स्वीकारायचं आहे. आनंददादा मुदगल आपणास विनंती करेन की आपण हे बक्षीस आपल्या शुभ हस्ते त्याला प्रदान करावं. या स्पर्धेतील सामनावीर होता पंकज मोरे. मी अशोक मामा नार्वेकर आपणास विनंती करेन की आपण पंकज मोरेचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे कॅमेरामॅन आपण पाहतो या ठिकाणी सामनावीर पुरस्कार पंकज मोरे. पंकज दादा थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी दादा आपण पाहतोय मागच्या स्पर्धेतील सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता तो आमच्या पंचकोशीतील केरेगावचा सुपुत्र पंकज मोरे. आपण याला हा सामनावीर पुरस्कार प्रदान करतोय. त्याचप्रमाणे आमचे आनंददादा मुदगल यांच्याकडून देखील 500 रुपयाचं बहारदार हे बक्षीस त्याच्या या फलंदाजीसाठी होतं. निश्चितपणे समोर आपण वळतो थेट स्पर्धेकडे. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज आणि समालोचन करतील जाधव प्रथमेश. आणि काय गोलंदाज मात्र या ठिकाणी काहीशा थोडस दुखापत तर झाली नाही ना. चेंडूला फटका बसलाय परंतु आपल्याला फटका बसलाय नाही ना हे मात्र पाहायचं. या ठिकाणी प्राथमिक उपचार सर उपलब्ध आहेत. एखाद्या खेळाडूला जर काही लागलं तर निश्चितपणे आपण त्यांची या ठिकाणी व्यवस्था केली. धन्यवाद. थेट आपण वळतो या स्पर्धेकडे आणि पुढील समालोचन करतील माझा मित्र ल जाधव सर. धन्यवाद दीपक कारकर सर. अगदी एक अष्टपैलू गुणवंत मान्यवर अगदी कलाकार म्हणून ज्यांची ख्याती आहे. अगदी कोकण भूमिपुत्र युवा पत्रकार समाजसेवक ज्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देखील प्राप्त झाला त्यांचा आवाज आपण ऐकलात. आणि काय त्यांचं समालोचन अगदी ज्या स्पर्धेला ऐकायला मिळालं. अगदी एक कलाकार म्हणून त्यांची कला आपण अगदी पाहत असतो परंतु आज क्रिकेटच्या मैदानावरची ज्यांची अदाकारी त्यांचं समालोचन ऐकलं. थँक्यू सो मच. अगदी असं सहकार्य राहू दे आपलं देखील. आदरणीय श्री दीपक कारकर सर. चला मॅचला होईल सुरुवात. पहिल्या चेंडूवर आला एक विस्फोटक षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 6. प्रथमेश यांच्यावर केले आक्रमण. दीपक आणि त्यांच्या साथीला कैलाश. अगदी जास्त दुखापत झाली असेल तर प्लीज आपण थांबायला तरी चालेल कारण आपण आपल्या कुटुंबाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहात हे विसरू नका प्लीज. खेळाडूंना विनंती असेल कारण क्रिकेट खेळत राहायचंय परंतु तुमच्या दुखापती तुमच्या शरीरावर तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. या क्रिकेटचा खेळ अगदी तुम्हा सर्वांच्या आवडीचा खेळ आहे. या क्रिकेटने तुम्हा सर्वांना जोडून ठेवलंय. आज जर पाहिलं तर अगदी मुंबईवरून विरारपर्यंतचा हा प्रवास या क्रिकेट स्पर्धेसाठी आम्ही देखील केलाय. आणि मात्र या क्रिकेटने आज मात्र नवीन मित्र परिवार दिलाय. नवीन मैत्रीचे जिव्हाळीचे लोक देखील आम्हाला दिले आहेत. अगदी जर पाहिलं तर तांबडवाडी क्रिकेट संघ तवसा दीपक कारकर साहेबांचा संघ आहे. आणि एकदा दीपक कारकर साहेबांसाठी जोरदार टाळ्या कारण अगदी हर हुन्नरी व्यक्तिमत्व आज मात्र या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. चला थोडंसं फास्ट करा प्लीज. तांबडवाडी क्रिकेट संघ फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. अगदी चेंडू एसटी रक्षकाच्या हातातून निसटतोय. तद्वर मात्र एक धाव अगदी प्राप्त केली झाली. असं बॅटला चेंडू रश झालाय. क्षेत्ररक्षण करत असताना टीम ओंकार हेडेश्वर गुरववाडी टॉस जिंकला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंग करत असताना मात्र या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा खेळ राहील यावर देखील त्यांच्या प्रेक्षकांचं लक्ष असेल. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न कैलास. अगदी फाईन लेग आहे 30 वर्तुळाच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तद्वर एक धाव मात्र सहजरित्या
अंकित केली जाते, खातं उघडलं जाते कैलाश यांचं देखील. 8 धावा धावफलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूंचा खेळ झालाय. शिरगावचं हे मैदान विरार या शहरातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता DBN लाईव्ह या YouTube चॅनलच्या माध्यमातून. फुल लेनचा चेंडू पायावर टाकला आणि चेंडूला सर फेकून दिला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. फलंदाज दीपक वाघे यांच्या बॅट मधून येतो एक विस्फोटक दमदार षटकार. अगदी पायावर टाकलेला चेंडू आणि या चेंडूवर मात्र सीमारेषा बाहेर फेकून दिलाय. सीमा पार चेंडूला अगदी खेळण्यामध्ये हातखंड आहे या फलंदाजाचा. या 4 चेंडूवर अगदी 2 षटकार ठोकल्यात दीपक वाघे. ऑन साइडला अगदी पिकअप शॉट आहे. काऊ कॉर्नर सीमारेषा लगत एकदा पूर्ण केली जाईल. दीपक वाघे यांना एका धावेवर समाधान मानावं लागेल. या सिंगलने टीमची धावसंख्या 15 धावा. अगदी गुहागर तालुक्यातील एबीडी म्हणून या खेळाडूची गणना केली जाते आणि काय नसावा, कारण ज्या प्रकारे 2 फटके त्यांनी सजवलेत. 1 to go. शेवटचा चेंडू कैलास यांच्यासाठी अगदी रेंज मध्ये होता, त्याला आउट ऑफ रेंज मारला येतो एक कैलास यांच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. आणि या षटकाराने पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटकाखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड. काय विस्फोटक फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज, एका बाजूला दीपक वाघे आणि त्यांच्या साथीला कैलाश. रमेश कोकमकर सर अगदी गुणसंख्या लेखन म्हणून कामगिरी करत असताना आणि त्यांची देखील भूमिका अगदी या स्पर्धेसाठी बहुमूल्य राहिले. मंगेश बाचिम सर असतील, त्यांनी कालपासून अगदी गुणसंख्या लेखन म्हणून काम केलंय. येस, अगदी आपल्या गुहागरचा अभिमान दीपक वाघे. चेंडू हवेत खेळलाय, अगदी फटका फसला. जेलची संधी असेल, झेल तू घेऊ की मी घेऊ. इथे मात्र काय घडलंय, अगदी फिल्डर दोघांच्या मध्ये चेंडू पडलाय असं म्हणावं लागेल. अगदी फलंदाज मोठा आहे, मातब्बर फलंदाज. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जातं आणि दीपक वाघे यांना मिळालंय जीवनदान. गुहागर तालुक्याचा अभिमान सुप्रीमो चषक. अगदी गुहागर तालुक्यातून पहिला कोणता खेळाडू खेळला असेल तर त्याचं नाव आहे दीपक वाघे. गुहागरचा एबीडी काय फलंदाजी करतोय. अगदी या रनअप मध्ये थोडासा व्यत्यय आला आणि या गोलंदाजाने थांबणं पसंत केलंय. अगदी रमेश सर जर पाहिलं तर गोलंदाजी एंडकडे थोडीशी आपल्याला चढउतार पाहायला मिळतोय, त्यामुळे खेळाडूंना थोडंसं ऍडजस्ट करावं लागतं. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही या गोष्टी ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात आणि ग्रामीण खेळाडूंचं खरंच कौतुक व्हायला पाहिजे, कारण की ज्या परिस्थितीमध्ये ते खेळ करत असतात आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. दीपक वाघे यांच्या बॅट मधून ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. हवाई सफर षटकार. भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, सुप्रीमो ट्रॉफी, सांताक्रूजच्या एअर इंडिया मैदानावर ही स्पर्धा खेळली जाते आणि गुहागर तालुक्यातील अगदी या गुहागर तालुक्याचा अभिमान, वंडर बॉय ऑफ गुहागर तालुका दीपक वाघे. आणि त्यांची बॅट मात्र काय तळपते. टीमची धावसंख्या 29 धावा. काय फलंदाजी केली, आक्रमण केलंय गोलंदाज विदेश यांच्यावर. बॅकफुटला जाऊन टॅप फटका केलाय. अगदी स्टेट डाऊन द ग्राउंड लॉंग अप आहे. आज वेळेला देखील बॅकअप अगदी चांगला पाहायला मिळाला. आता जर बॅकअप नसता तर मात्र 4 धावा आल्या असत्या, परंतु क्षेत्ररक्षक अगदी वेगाने गेलेत. अगदी ज्या प्रकारे दीपक वाघे यांनी या डावामध्ये 3 षटकार ठोकलेत. टीमची धावसंख्या 30 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड.
मोठी लढत पाहायला मिळेल. अगदी दोन्ही मातब्बर खेळाडू आहे, दोन्ही मातब्बर संघ, सर्वोत्तम संघ गुहागर विभागातील 2 वाडीतील हा सामना आपण पाहतोय. कैलास चेंडू सोडून दिलाय अगदी अवे फ्रॉम द बॉडी. पंच शहानिशा करत असताना येस पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. संजय मल्होत्रा सर विरारचे सुपुत्र आहेत आणि अगदी 37 वर्षाचा पंचांचा अनुभव, दांडगा अनुभव आहे. लेदर क्रिकेटच्या सातत्याने मॅचेस त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात, परंतु आज मात्र या पाणबुडी देवी चषकसाठी आपला बहुमूल्य वेळ मात्र त्यांनी दिलाय, त्याबद्दल त्यांचा विशेष आभार. त्यांच्या बरोबरीने अभिषेक सिंग सर नालासोपारा विभागातून आज या स्पर्धेला दाखल झालेत. अगदी जीवदानी देवीचं मंदिर आपल्या समोर आपण पाहतोय आणि ही स्पर्धा शिरगावच्या मैदानावर ऑन साइडला क्रॉस बॅटेड फटका, स्क्वेअर लेग आहे, डीपला होते चुकी, मोये मोये चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. अगदी अशा चुका करू शकत नाहीत. अगदी छोटे प्रेक्षक देखील आमच्यासोबत जोडलेत, ते देखील बोलतायत मोये मोये. आणि अगदी या मोये मोये रेलने देखील सगळ्यांची मनं जिंकलेत, परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही अशा चुका करणार ना तर तुम्हाला या स्पर्धेतून पॅकअप करावं लागेल रमेश सर, कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्वाची असते. टीमची धावसंख्या धाव फलकावर 35 धावा, अद्याप कोणताही गडी बाद झालेला नाहीये. कैलास ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अगदी फलंदाजापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तुमच्याकडे अगदी यॉर्कर हा चेंडू असायला हवा. वाईड लाईन क्रीजच्या बाहेर तुम्हाला चेंडू हाताळताना मात्र अगदी वाईड लाईन क्रीजची रेषा आहे ना ती मात्र अगदी लक्षात ठेवावी लागते. हेतू परस्पर तुम्ही अवांतर चेंडू हाताळू शकत नाहीये. अकुट टप्पाचा चेंडू हुक केलाय, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहील, चेंडू जाईल सीमारेषा पार. कैलासांच्या बॅटमधून येतो एक अप्रतिम षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या 2 षटकार अखेर बिनगडी बाद 42 धावा. एक चेंडूचा खेळ शेष आहे. अगदी धावसंख्या धाव फलकावर 42. 2 अवांतर चेंडू हाताळले आहेत, म्हणजेच काय तर हे षटक थोडस लांबवलंय. कैलास आणि त्यांच्या साथीला दीपक वाघे, गुहागरचा वाघ फलंदाजी करत असताना नॉन स्ट्राईक करला आहे. गतीमध्ये परिवर्तन सुरू होता, लॉंग ऑन आहे, क्षेत्ररक्षक प्रवीण चेंडू फील्ड करतील, तद्वर मात्र एक धाव प्राप्त केली जाईल. या सिंगलने कैलास स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. 2 षटका अखेर टीमची धावसंख्या 43 धावा. 43 रन्स ऑन बोर्ड एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीम तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ मंडळाचे खजिनदार दीपक कारकर साहेब यांचा संघ. अगदी दीपक कारकर साहेब यांच्याबद्दल कालपासून आपण सातत्याने चर्चा केली. अगदी पत्रकार असून देखील शैक्षणिक, सांस्कृतिक, कला या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं योगदान देत असताना हे व्यक्तिमत्व कोकण भूमिपुत्र ज्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त झालाय आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. कालपासून जर पाहिलं तर त्यांनी स्पर्धेला ज्या प्रकारे घेऊन पुढे गेलेत, म्हणजे आज आमचे एक समालोचक मित्र येऊ शकले नाहीत, परंतु त्यांचं समालोचन ऐकण्याची आम्हाला देखील संधी मिळाली. दीपक कारकर साहेबांचा आवाज अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलाय. अंतिम षटक गोलंदाज आवी आलेत गोलंदाजीसाठी. कैलास यांच्या बॅटमधून 2 षटकार, दीपक वाघे यांच्या बॅटमधून 3 षटकार. या सामन्यामध्ये तब्बल 5 षटकार आलेत 12 चेंडूंच्या खेळामध्ये. दोन्ही फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. कैलास ऑन स्ट्राईक. अंतिम षटकातील पहिला चेंडू इनटू द स्लॉट अँड इट्स आउट ऑफ द प्लॉट. येतोय ह्यूज हिट, कैलास ब्रँडेड षटकार. चला चेंडू द्या प्लीज. अगदी छोटे प्रेक्षक नक्ष देखील आमच्या सोबत जोडलेत, ज्युनियर केजीला आहेत आणि आता मात्र ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील अजून एखादा मोये क्षण पाहायचा आहे. अगदी असतायत ते देखील नक्ष.
बैठक फटका, लोअर फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवर फुल टोल बसेल, चेंडू जाईल सीमारेषा पार पार पार. कैलासांच्या बॅटमधून षटकार. काय फटका पाहायला मिळाला. ज्या प्रकारे या दोन्ही फलंदाजांनी या विस्फोटक फलंदाजी केली. 55 धावा धावफलकावर. अद्याप आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या रावळगाव सुर्वेवाडी या टीमची धावसंख्या 62 धावा अगदी उच्चांक राहिलाय. आणि हा विक्रम तोडला जाईल का? क्रिकेटमध्ये हे विक्रम नेहमी तोडण्यासाठी रचले जातात सर. रमेश सर जर पाहिलं तर दीपक वाघे, कैलास यांनी 8 चेंडूमध्ये तब्बल 30 धावा केल्यात आणि दीपक वाघे देखील नॉन स्ट्राईकला आहेत. म्हणजे काय तर इथे दोन्ही फलंदाज विस्फोटक. कैलास अगदी गतीमध्ये परिवर्तन, थोडीशी फिंगर रोल केली या चेंडूवर. अवी यांनी चांगला चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता अगदी गोलंदाजाने सुटकेचा निश्वास ठोकला असेल सर, कारण ज्या प्रकारे 2 चेंडूवर आक्रमण झाली. कैलास 30 धावांवर नाबाद खेळत असताना कैलाससाठी हा चेंडू अगदी स्लोअर रन होता. धावचीची संधी असेल इथे, मात्र धावबाद करण्याची संधी. कैलास यांनी मात्र आपल्या विकेटचं बलिदान दिलंय. फलंदाज दीपक वाघे यांच्यासाठी पहिला धक्का. टीम तांबटवाडी क्रिकेट संघ तवसाळ, कैलास बाद. गोलंदाज अवी यांचं मी कौतुक करेन, कारण ज्या प्रकारे पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले रमेश सर, त्यानंतर अगदी लेग कटर चेंडू पाहायला मिळाले. अगदी या आजच्या क्रिकेटमध्ये तुम्ही फक्त वेगवान चेंडू हाताळून वाचू शकत नाही. तुमच्याकडे कटर असायला हवा, तुमच्याकडे स्लोअर रन असायला हवा, कारण फलंदाज हा नेहमी तयार असतो. जर त्याला त्याच्या पट्ट्यामध्ये चेंडू भेटला तर मात्र चेंडू बाहेर. 2 गो. दीपक वाघे शॉर्ट पूल, चेंडू होईल अगदी सीमारेषा बाहेर. गुल. दीपक वाघे ब्रँडेड. षटकार. या टीमची षटकार टीमची धावसंख्या 61 धावा. आज या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये नोंद केली जाते. 61 धावा धावफलकावर. काय फलंदाजी केली टीम तवसाळ संघ, तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ. 1 गो. 61 धावा धावफलकावर नोंद केल्यात. अगदी शेवटच्या चेंडूवर देखील काय अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. फलंदाज दीपक वाघे यांच्या बॅटमधून दीपक वाघे ट्रेडमार्क फटका येतोय. चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर यस अगदी पंच करवतायत. हा षटकार आणि षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर पाणी पाहिजे. संघाची धावसंख्या धावफलकावर 65 धावा आणि 66 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. टीम ओंकार हेडेश्वर गुरववाडी. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. रावळगाव सुर्वेवाडी त्यांच्या विरोधात जय हनुमान ओंबळी संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. आणि पहा सर अगदी जर पाहिलं तर या संघाचं कौतुक व्हायला पाहिजे. एका लाईनअप मध्ये हा संघ आतमध्ये जात असताना आणि ही शिस्त अगदी जर पाहिलं तर तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दीपक वाघे 9 चेंडूमध्ये 33 धावांची विस्फोटक खेळी आणि कैलास यांनी 10 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी करत असताना या स्पर्धेतील 2 दिवसांमधील सर्वोत्तम सांघिक धावसंख्या धावफलकावर नोंद केली आहे. तवसाळ संघाने 65 धावा. आणि ज्या प्रकारे या एका लाईनअप मध्ये शिस्त ही आपण पाहिली तर अगदी पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक संघाला अशी शिस्त आहे. जर तुम्ही नवी मुंबईमध्ये कधी याल क्रिकेट पाहण्यासाठी अगदी
तर तुम्हाला अशी शिस्त पाहायला मिळते. आणि मी तर म्हणेन क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक संघाने अशी जर एका लाईनअपमध्ये आतमध्ये गेले, एका लाईनअपमध्ये जर बाहेर आले, तर मात्र आयोजन करणाऱ्याचा प्रत्येक आयोजकांचा आत्मविश्वास अगदी त्यांना देखील मनोबल वाढू शकतं. कारण क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की तुम्ही शिस्त पाळणं गरजेचं असतं. जो खेळाडू अगदी शिस्तप्रिय असतो तो मात्र यशाची शिखरे पादक्रांत करतो. चला फलंदाज टीम ओंकार हेडेश्वर गुरववाडी, फास्ट करा प्लीज. रावळगाव सुरेवाडी जय हनुमान उमळी संघ, चला टॉससाठी या प्लीज. दोन्ही टीम उमळी संघाचे कर्णधार आलेले आहेत. रावळगाव सुरेवाडी, चला नाणेफेकीसाठी यायचंय. उमळी टीमचे कर्णधार आलेले आहेत. मॅचला होईल सुरुवात. आघाडीचे फलंदाज प्रवीण आणि त्यांच्या साथीला राकेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. बॉलर नेम समीरचा पहिला चेंडू, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फासला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडला जाईल. झेल सौरव यांनी टिपलाय. झेल फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर मोठा धक्का बसतोय टीम ओंकार हेडेश्वर गुरववाडी. आता मात्र दीपक कारकर साहेब देखील खुश असतील, त्यांच्या संघाने काय कामगिरी केली. तांबडवाडी क्रिकेट संघ तवसा अगदी या संघाचं एक वैशिष्ट्य मात्र या संपूर्ण संघाची किट जर पाहिली ना तर प्रत्येकाची टी शर्टचा कलर अगदी शोभून दिसण्यासारखा आहे. म्हणजेच काय तर संपूर्ण या संघाचे किटने लक्ष वेधून घेतलंय. आणि क्रिकेट हे मात्र अगदी आपल्याला शिकवतं. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही मित्रपरिवार जोडता, नवीन नवीन मित्र आपले बनतात. क्रिकेटने आपल्याला पढायला शिकवलं, क्रिकेटने आपल्याला घडायला शिकवलं, क्रिकेटने आपल्याला किती कठीण परिस्थिती असू द्या अगदी पुढे जायला शिकवलं. क्रिकेटने आपल्याला परिस्थितीमधून शिकायला अगदी क्रिकेटमधून आपल्याला मिळतं. आणि क्रिकेटने मात्र आज तुम्हा आम्हा सगळ्यांना जीवनाचे वेगळे धडे शिकवलेत. टप्पाचा चेंडू हुक केलाय, चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषा पलीकडे येतोय. फलंदाज अजय यांच्या बॅटमधून षटकार. या षटकाराने धावांचा श्री गणेशा होत असताना टीम ओंकार हेडेश्वर गुरववाडी षटकार. ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर गडी बाद केला समीर यांनी, त्यानंतर मात्र अजय आले, एक आक्रमण केलंय. अजयसाठी हा चेंडू हा फॉली होता. सरळ चेंडू लॉंग लेग सीमारेषा बाहेर फेकून दिला. एक कडक फटका. अजय ब्रँडेड षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. जय हनुमान ओंबळी संघाने टॉस जिंकलाय, शतरक्षाचा निर्णय घेतलाय. रावळगाव सुरेवाडी फलंदाजीसाठी सज्ज राहायचंय. दोन चेंडूवर अगदी दोन मोठे प्रहार चढवलेत फलंदाज अजय. सेट ऑन फायर नाव. अजय तिसऱ्या मारण्याचा प्रयत्न अगदी बुंद्यात टाकलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. लेगबाई स्वरूपात एक धाव या चेंडूवर मात्र प्राप्त केली जाईल. या सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाईल अजय यांच्या माध्यमातून. या 4 चेंडू अखेर धावसंख्या धावफलकावर 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड
फर्स्ट ओव्हर ऑन प्रोग्रेस टीम ओंकार हेडेश्वर गुरववाडी. अगदी ड गटातील ही लढत आपण पाहतोय. शफल होऊन अगदी मोठा फटका खेळलाय. झेलची संधी असेल. क्षेत्ररक्षक सौरव चेंडू खाली आल्यात या सामन्यातील. सौरभ दुसरा पकडतील. झेल फलंदाज बाद. राकेश मात्र गोल्डन डकचा शिकार ठरलेत. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि सौरभ यांचं कौतुक व्हायला पाहिजे. ज्या प्रकारे जोन झेल पकडलेत सौरभ यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण करत असताना ज्या प्रकारे या टीमने फलंदाजी केली. तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ. नवीन फलंदाज अक्षय आलेत. अक्षय नवीन फलंदाज. अक्षय पहिला चेंडू अगदी यॉर्कर होता. ऑन ड्राईव्ह सौरभ आहे. चेंडू खाली एकदा पूर्ण केली जाईल. दोरीचा प्रयत्न अगदी झाला. यशस्वीरित्या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. यस अगदी या 2 धावेने टीमची धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड टीम ओंकार हेडेश्वर गुरववाडी. श्री निलेश हुमणे साहेब आपण कुठे असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला विनंती केली जाते. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या प्लीज. निलेश हुमणे साहेब कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज. गोलंदाज प्रेम आलेत. गोलंदाजीसाठी अगदी कशी गोलंदाजी करतील नाव जरूर प्रेम आहे. प्रेमचा हा पहिला चेंडू हा फोली होता. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला. अगदी या चेंडूवर काय घडलंय पहा. थोडस अगदी लेझी क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन. आणि ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये तुम्ही अशा चुका करताना त्याचा भुर्दंड तुमच्या संघाला सहन करावा लागतो. काय या अगदी सोपा झेल होता परंतु तो हलक्यामध्ये घेतला आणि झेल सोडला. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 17 धावा. अक्षय आणि त्यांच्या साथीला फलंदाज अजय. अजयसाठी हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. धावची तगदी करण्याची संधी होती परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र चला दोन्ही टीम लक्ष द्या. 2 षटकांची लढत असेल. 12 चेंडूंचा खेळ. दोन्ही टीम अगदी दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 2 षटकांचे खेळवले जातील. लक्षात घ्यायचं. ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना प्रेम अगदी एक प्रेमाचा संदेश दिलाय आपल्या संघासाठी. प्रेमचा हा चेंडू हवेत खेळलाय. काऊ कॉर्नर आहे. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर राहील. चेंडू जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. या चौकाराने टीमची टोटल जाऊन पोहोचले 21 रन्स ऑन बोर्ड. 21 धावा धाव फलकावर. पाठलाग करायचा आहे तब्बल 66 धावांचा. या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या जर कोणत्या संघाने नोंदवली असेल त्या संघाचं नाव आहे तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ. मंडळाचे खजिनदार दीपक कारकर साहेब यांचा हा संघ. अगदी ज्या प्रकारे या संघाने पहिल्या डावात फलंदाजी केली प्रेक्षकांचं देखील मनोरंजन केलंय. चला फिल्डिंग फास्ट लावून घ्या टीम. आपण जास्त वेळ घेत आहे. प्रेमचा हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. अगदी सातत्याने
मिडल अँड लेग स्टंपवरती गोलंदाजी केली जाते, परंतु तुम्हाला तुमच्या गोलंदाजीचा टप्पा हा मात्र चेक करावा लागेल, कारण तुमची दिशा ही तुमच्या संघाची दशा ठरवत असते. त्यामुळे तुम्ही जर दिशाहीन गोलंदाजी कराल तर मात्र त्याचा भुर्दंड तुमच्या संघाला मात्र सोसावा लागतो. आणि क्रिकेटमध्ये ते चित्र सातत्याने पाहायला मिळतं. अकोट टप्प्याचा चेंडू अगदी सरळ बॅटने चेंडू खेळलाय, समालोचन कक्षाला दिली जाते मानवंदना. हा फटका सांगून जातोय अगदी आमचे गुणलेखक रमेश कोकमकर सरांना हाय हॅलो बोलणारा फटका, षटकार. ते काय फटका सजवला या षटकाराने. टीमची टोटल 28 धावा, 28 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचल्यात. फलंदाजी करत असताना अजय यांच्या बॅट मधून या डावातील तिसरा षटकार आलाय. काय फलंदाजी केली आहे अजय यांनी, आक्रमक फलंदाज आहेत अजय. 28 अजय साठी कुटापाचा चेंडू होता, बॅटची वरची कडा, लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जाईल सरळ सीमा पार. अजय यांच्या बॅट मधून येतो एक पानबुडी देवी चषक चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या 2 षटकाखेर 32 धावा, 32 धावा धाव फलकावर अगदी 32 केल्यात आणि 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 34. चला फास्ट करा प्लीज. अजय या फलंदाजाने अगदी या डावामध्ये प्रेक्षकांना आणि आपल्या समर्थकांना खुश केले. 32 धावा 12 चेंडूंच्या खेळाखेर 16ची सरासरी. अजय यांनी अद्याप 28 धावा केल्यात आपल्या या खेळीमध्ये. आणि जर अजय हे 6 चेंडू स्ट्राईकवरती राहतील ना तर मात्र सामना काही होऊ शकतो सर, कारण जर पाहिलं तर अजय यांच्याकडे क्षमता आहे. अंतिम षटक गोलंदाजीसाठी गोलंदाज अगदी या पंचांनी नो चेंडूचा इशारा केलाय आणि इथे मात्र यस गोलंदाज चक स्वरूपात आढळला आहे. नो चेंडूचा इशारा दिलाय म्हणजेच काय तर आता संघाच्या या नो चेंडू मात्र घोषित केला गेलाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 33 धावा. 33 धावा धाव फलकावर. चला फास्ट करा टीम. तौसा 33 रन्स ऑन बोर्ड. चला फास्ट करा टीम तौसा. जास्त वेळ घेताय तुम्ही प्लीज. शेवटचा चेंडू अगदी या चेंडूवर मात्र योग्य चेंडू हाताळला जातोय. फ्रीडचा चेंडू होता, फायदा उचलता आला नाहीये. फलंदाज अजय यांना निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावसंख्या धाव फलकावर 33-2. धावा धाव फलकावर 6 चेंडू मध्ये करायचे 33. 33 रन्स टू विन इन लास्ट 6 बॉल्स. टीम ओंकार हिडेश्वर गुरववाडी 6 मध्ये करायचे 33. अंतिम षटक कैलासा पहिला चेंडू अगदी सोडून दिलाय आणि या चेंडूवर काय घडलंय अगदी एक चोटी दाबण्याच्या प्रयत्नात फलंदाज
धाव बाद. कैलास यांनी मात्र पहिला चेंडू ज्या प्रकारे हाताळलाय, इनकटर चेंडू, काय चेंडू हाताळलाय. अगदी फलंदाजाला चेंडू कळला नाही, चेंडू सोडून दिला, परंतु योग्य चेंडू होता. 5 चेंडू मध्ये करायचे 33 अक्षय. धाव बाद. पाच चेंडू 33 धावांची गरज. नवीन फलंदाज अभि आलेत. 5 चेंडू 33 धावा म्हणजेच काय तर 5 षटकार मारून देखील सामना विजयी होणार नाहीये. म्हणजे तुम्हाला एक अवांतर चेंडू जर आला तर मात्र काहीतरी चमत्कार होईल का. कैलास हा चेंडू बॅटच्या बॉटमला लागलाय. थर्डमॅन आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. या चेंडूवर 1 धाव प्राप्त केली जाईल. आता मात्र सामना पूर्णपणे तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ संघाच्या बाजूने झुकलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. कारण आता पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ब्लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा लागली. एसटी रक्षक चेंडू खाली. अभिषेकाने पकडलाय झेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज दिनेश. आता मात्र विजय पूर्णपणे टीम तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ संघाच्या माध्यमातून आता सामना झुकलाय. बाईक फुटला जाऊन कट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर. डीप पॉइंटला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. तेरीसाठी पलटतील का. यस, 3 धावेचा प्रयत्न चालू केलाय. तेरीचा प्रयत्न, धावची संधी असेल. फलंदाज सुरक्षितरित्या पोहोचलाय. या 3 धावा मात्र धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. यस, 3 धावेने टीमची टोटल 37 धावा. 37 रन्स ऑन बोर्ड. कैलास यांनी मात्र या षटकामध्ये चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. अजयसाठी पायात टाकलाय, फ्लिक केलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. दीपक पकडतील झेल. दीपक वाघे आणि टिपलाय झेल. फलंदाज बाद. दीपक वाघे यांनी पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना 33 धावा नाबाद केल्या आणि या क्षेत्ररक्षण करत असताना एक अप्रतिम झेल पकडलाय. या खेळाडूला तुम्ही या सामन्यामध्ये दूर ठेवू शकत नाहीये. नवीन फलंदाज ऋषिकेश. आता मात्र विजयाची औपचारिकता पूर्ण करायची बाकी आहे. 37 धावा धाव फलकावर. अंतिम षटक हातात असताना कैलास चेंडू काहीसा खाली राहिलाय. विजयाची औपचारिकता पूर्ण करणारा हा चेंडू कैलास यांनी मात्र हाताळला जातोय. वेल प्ले टीम तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ. हाडलक बॅडलक. ओंकार हेडेश्वर गुरववाडी. या सामन्यातील सामनावीर अर्थातच ठरतोय कैलास, ज्यांनी फलंदाजी करत असताना 10 चेंडूमध्ये 30 धावांची विस्फोटक खेळी केली आणि 1 षटक हातात असताना